नमस्कार, मी पत्रकार अविनाश गायकवाड, महाराष्ट्र नव्याण्णव न्यूज उपसंपादक. श्रीकृष्ण भक्ती संध्या जो कार्यक्रम तुम्ही घेतलेला आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार. आत्ताच्या यामागील उद्देश हेच आहे की आत्ताच्या आधुनिक काळात ज्ञान, भक्ती आणि संगीतांच्या संगमातून तरुणांना सकारात्मक विचारसरणी तसेच आत्मविश्वास आणि कर्तव्यनिष्ठेकडे प्रेरित करण्यासाठी आणि ती सांस्कृतिक मुळाशी जोडून ठेवण्यासाठी कृष्ण भक्ती संध्या हा कार्यक्रम पावन चिंतनधारा आश्रमाच्या शिष्यांद्वारा 9 मे 2026 एल्प्रो सिटी मॉल चिंचवड येथे आयोजित केला आहे. पावन चिंतनधाराच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम आपण राबवलेले आहेत? नमस्कार. आमच्या पावन चिंतनधारा आश्रमात प्रशिक्षु, गोपचहरा, ऋषिकुलशाला, धरासेवा, शिवसेवा, यम असे विविध प्रकारचे प्रकल्प राबवले जातात. पावन चिंतनधारा आश्रमाबद्दल थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार. पावन चिंतनधारा आश्रमाबद्दल माहिती सांगायची झाली तर देशसेवा आणि भारतीय ज्ञान याच्या प्रचार आणि प्रसारासाठी ही संस्था सतत कार्यरत आहे आणि ही संस्था डॉक्टर पवन सिन्हा गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत कार्य करत आहे. श्रीकृष्ण भक्ती संध्या कार्यक्रमासाठी 9 मई संध्याकाळी 4 वाजता नक्की या. ठीक आहे.